महाराष्ट्राचा आवाज, आपल्या हक्काचा. नवा आवाज महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. तर पाहूया आजच्या महत्त्वाच्या काही घडामोडी. उल्हासनगरसाठी पर्यावरण रक्षण व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या पर्यावरण प्रेमी व ऍक्टिव्हिस्ट ॲडव्होकेट सरिता खानचंदानी यांनी आज टोकाचा निर्णय घेतला. कॅम्प 4 येथील विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन समोरील रोमा अपार्टमेंटवरून त्यांनी उडी मारून आपले जीव संपवण्याचा प्रयत्न केला. यात त्या गंभीर जखमी झाल्या. तातडीने त्यांना बालाजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर मॅक्सी लाईफ रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना पुढे डोंबिवली येथील एम्स रुग्णालयात रेफर करण्यात आलं. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण उल्हासनगर शहरात हळहळ व्यक्त होतीये. ॲडव्होकेट सरिता खानचंदानी या हिराली फाउंडेशन या NGOच्या संस्थापक होत्या. त्यांनी ध्वनी प्रदूषणाविरोधात दीर्घकाळ कायदेशीर लढा दिला. शहरात रात्री उशिरापर्यंत वाजणारे डीजे, मिरवणुकांमध्ये नियमबाह्य डेसिबल आवाज यामुळे होणारे ध्वनी प्रदूषण या विरोधात त्यांनी न्यायालयीन कारवाई केली आहे. त्यांच्या पुढाकारामुळे शहरातील ध्वनी प्रदूषण कमी करण्यात मोठं यश मिळालं. तसेच त्यांनी वालधुनी नदी प्रदूषण विरोधातही अनेक याचिका दाखल करून नागरिकांना स्वच्छ पर्यावरण मिळावं यासाठी प्रयत्न केले. पर्यावरण प्रेमी असलेल्या सरिता खानचंदानी यांच्या जाण्यामुळे त्यांच्या चाहत्यांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. इस बड़े डिजिटल दुनिया में हर बिजनेस की एक कहानी है जो सुनाई जानी बाकी है. THRM में हम आपके डिजिटल सपनों को हकीकत में बदलते हैं. सोशल मीडिया से लेकर वेबसाइट्स तक, SEO से लेकर गूगल माई बिजनेस तक, हम आपकी ऑनलाइन प्रेजेंस मैनेज करते हैं, वो भी ऐसे प्राइसेस में जो आपकी जेब पर भारी ना पड़े. उल्हासनगर से लेकर फोर्ट मुंबई तक हम आपके डिजिटल सफर में आपका साथ देंगे. हमारे साथ जुड़िए और अपने बिजनेस को डिजिटल युग में फलते फूलते देखिए. THRM डिजिटल मार्केटिंग एजेंसी, जहां से आपका डिजिटल सफर शुरू होता है. बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा सतत अपडेट. तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.